आज सकाळ-सकाळी एवढं मोठं पार्सल आलं, तर ते काय आलं ते तुम्हाला पुढं सांगेलच. तर पण त्याच्या अगोदर आज मी छान अशी बाईसाठी खिचडी बनवली बासमती तांदूळाची. तर तिला खूप जास्त आवडते आणि तुम्हाला मला एक ट्रिक सांगायची आहे, जर का तुमची खिचडी मोकळी नसेल होत, तर ही ट्रिक या पद्धतीनं एक वेळेस नक्की बनवून बघा. तर आधी मी कांदा वगैरे कट करून घेतला. तर जास्त याच्यात मसाले वगैरे नाही टाकणार, लेकरासाठी बनवायचे आहे तर. तर कढीपत्ता, मोहरी, जिरं, कांदा सर्व असं भाजून घेतलं आणि मग याच्यामध्ये मटर टाकले. आता याच्यामध्ये मटर टाकल्याच्या नंतर काय होते, की आधी तेलामध्ये वाफवून जातात. त्याच्यामुळं मग जास्त पाणी वगैरे घालायचं काम नाही आणि एकदम मऊसूत लागतात. त्याच्यामुळं मी आधीच याच्यामध्ये कांदा थोडा भाजला, की मग मटर टाकते आणि नंतर मग बाकीचे थोडं लाल तिखट, हळद, मीठ सर्व टाकून आणि तांदूळ आधी धुवून ठेवले होते मी. जेव्हा मी कांदा वगैरे कट केला ना, तेव्हा थोडा वेळ आधी धुवून ठेवले ना, तर आपली खिचडी अशी छान अशी मऊसूत होते आणि मोकळीसुद्धा. तर या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मटर एकदम छान लागतात त्याच्यामधले जे आपण तेलामध्ये फ्राय करतो ना त्याला, तर एकदमच असे मऊसूत लागतात. एक वेळेस अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. छान त्याच्यामध्ये पाणी जास्त नाही घालायचं. जेवढं आपण आता तांदूळ घेतले ना, त्याच्यात थोडं वरती पाणी आलं पाहिजे. तेव्हा आपली खिचडी अशी छान मोकळी होऊन जाते आणि मऊसूत पण होते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अशा पद्धतीनं. आता थोडं पाणी कमी झालं, की त्याला झाकून ठेवून थोडा वेळ म्हणजे गॅस कमी करून ठेवायचा. परत परत सर्व पाणी त्याच्यामधलं आटलं, की मग त्याच्यावर परत झाकून ठेवायचं थोडा वेळ आणि राहिलेला भात वाफानं होऊन जातो आणि एकदमच छान असा मोकळा होऊन जाते. तसं तर मी सकाळी लवकर लेकराला देत नाही असं खिचडी वगैरे, परंतु कधी गडबडीत, कधी वेळ झाला, उशीर झाला, कामं वगैरे राहिले, तर मग होत नाही भाजी-पोळी बनवून देणं. तर मग मी अशी गडबडीत तिला छान अशी खिचडी बनवून देते. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तर आता थोडा ती नाश्ता करून मग स्कूलमध्ये जाते. तर अशी काही माझी बाई रेडी झाली आणि मग स्कूलमध्ये जायला निघाली आणि पार्सल तर ते होती वॉशिंग मशीन. तर बघा माझं लेकरू कसं बघत आहे आणि म्हणत होती, की मम्मा याच्यामध्ये काय बनवायचं आहे म्हणून. तर चला भेटूयात आपण अशाच नवीन व्हिडिओ बरोबर.